माझं नाव सारिका आहे. मी कॉल सेंटरमध्ये काम करते. मी खूप मुलायम आहे आणि माझं फिगर 36, 30, 38 आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या भाऊजीने माझा कसा कार्यक्रम केला. माझे भाऊजी खूप हुशार आहे आणि मला ते खूप आवडतात. आमच्यात चावट जोक्स होत राहतात. जेव्हा जेव्हा भाऊजी माझ्या घरी येतात तेव्हा आम्ही दोघी एकमेकांशी घाणेरडे बोलत असतो. मला माहित होते की भाऊजीला मला ठोकायचं आहे. कारण जेव्हाही मी बाथरूममध्ये आंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडायचे तेव्हा भाऊजी बाथरूममध्ये जाऊन माझ्या ब्रा आणि पेंटीमध्ये आपला रस टाकायचे. आणि मला हे माहित होते. भाऊजी माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघायचे. मलाही भाऊजी आवडायचे. पण त्यांना मला ठोकायच होत, त्यामुळे ते माझे मोठे आंबे आणि मागचे टरबूज खूप बघत असायचा. जेव्हा कधी भाऊजी यायचे तेव्हा ते मला मिठी मारायचे आणि माझे आंबे दाबायचे. मलाही हे सगळं खूप आवडलं. एक दिवशी मी आणि भाऊजी एकमेकांची मस्करी करत होतो, तेव्हा भाऊजी मला म्हणाले, सारिका, तू खूप गरम आहेस. असे म्हणत भाऊजीने माझा एक आंबा दाबला. मला खूप बरं वाटत होतं आणि मी पण गरम झाली होती. मी विरोध केला नाही म्हणून भाऊबीजेला मोकळा हात मिळाल्यासारखे वाटल. यानंतर जेव्हा जेव्हा भाऊजीला संधी मिळायची तेव्हा ते माझे आंबे दाबायचे आणि मी भाऊजीला कातील स्माईल द्यायची. आता आम्ही उघडपणे बोलू लागलो. एक दिवस मी माझ्या खोलीत झोपली होती, तेव्हा भाऊजी माझ्या खोलीत आले आणि माझे आंबे दाबू लागले. मी त्या दिवशी मॅक्सी घातली होती. आणि त्या खाली काहीही घातले नव्हते. मी आतून पूर्ण मोकळी होती. भाऊजी माझ आंबे पूर्ण ताकदीने मॅक्सीवरून दाबत होते. काही क्षणांनी भाऊजीने माझ्या मसीच्या आत हात घातला. आता त्याने माझे आंबे चांगले पकडून दाबायला सुरुवात केली. यामुळे मी खूप गरम झाली आणि माझ्या चिमणीतून पाणी येऊ लागले. मग भाऊजीने माझी मॅक्सी वर उचलली आणि माझ्या कडक चिमणीला जोर लावू लागले. मी झोपेचे नाटक करत होतो. मला माझ्या चिमणीत बोट घालून मजा येत होती. काही वेळातच मी खूप गरम झाली. भाऊजी माझ्या कानात कुजबुजले, सारिका, उठ, मला तुला ठोकायचं आहे. कारण मला पण भाऊजीकडून ठोकून घायच होत. मला जाग आली तेव्हा भाऊजीने माझी मॅक्सी काढली. मी भाऊजीला म्हणले, मला झोप येत आहे. भाऊजी म्हणाले, चल आता तुला ठोकतो, मग झोपी जा माझी राणी. मी भाऊजी समोर पूर्ण मोकळी झाली होती. मी म्हणाले, दीदीला कळले तर. भाऊजी म्हणाले, सारिका, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला ठोकायचं आहे. तू माझी हो. मी तुझ्या बहिणीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतो आणि तुला खुश ठेवीन. यानंतर भाऊजी पण मोकळे झाले आणि मला किस करू लागले. मी पण किस करू लागली. यावेळी सर्वजण झोपले होते. आम्ही दोघे एकमेकांना किस करू लागलो. त्यानंतर भाऊजी माझ्या आंब्याशी खेळू लागले आणि दाबू लागले. काही क्षणांनी भाऊजी माझी चिमणी चाटू लागले. मी भाऊजीला म्हणाले, भाऊजी, मला फुग्याशिवाय ठोकू नका. ते म्हणाले, राणी, मी फुगा घेतला आहे. मी तुझ्या बहिणीलाही फुगा लावून ठोकतो. मी काहीच बोलली नाही. भाऊजी म्हणाले, सारिका, तू तुझ्या बहिणीपेक्षा जास्त गरम आहेस. आणि तुझे आंबे आणि मागचे टरबूज तुझ्या बहिणीपेक्षा मोठे आहेत. जेव्हा भाऊजीने मला त्याचा घोडा चोखायला सांगितलं तेव्हा मी त्यांचा घोडा चोखायला सुरुवात केली. आता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. मेव्हण्याने मला ठोकण्यासाठी त्यांच्या घोड्यावर फुगा लावला. भाऊजी म्हणाले की मी पण तुझ्या बहिणीला याच ब्रंडच्या फुग्याने ठोकतो. यानंतर त्यांनी त्यांचा घोडा माझ्या चिमणीत टाकला आणि माझी घ्यायला सुरुवात केली. भाऊजीच्या पहिल्याच धक्क्यात त्यांचा अर्धा घोडा माझ्या चिमानीत गेला.
आणि मला वेदना होऊ लागल्या आणि मी किंचाळू लागली. भाऊजीने माझे ओठ बंद केले आणि मला हळूहळू ठोकायला सुरुवात केले. मला पण भाऊजीकडून ठोकण्यात मजा येऊ लागली. भाऊजी मला वेगाने आणि उत्साहाने ठोकू लागले. मी पण माझी चिमणी माझ्या मोठ्या टरबुजाला खूप उचलून भाऊजीच्या घोड्याने ठोकत होते. मला भाऊजीच्या घोड्याने ठोकण्यात मज्जा येत होती. भाऊजी मला जोरात ठोकत होते आणि माझी खोली आह च्या आवाजाने भरून गेली होती. आह हे आह आह भाऊजी अजून जास्त मी भाऊजीकडून खूप आनंदाने झवत होते. साधारण 10 मिनिटांनी आम्ही दोघांनी गरम पिचकाया पाणी बाहेर टाकल्या. त्यानंतर भाऊजी आणि मी एकमेकांना किस करू लागलो आणि ओपन होऊन एकमेकांना मिठी मारू लागलो. काही वेळ किस आणि चाटल्यानंतर भाऊजी पुन्हा माझी चिमणी चाटू लागले. मला पण पुन्हा गरम व्हायला लागलं. भाऊजी माझी चिमणी खूप चाटत होते. मी पाय पसरून चिमणी चोखण्याचा आनंद घेत होते. त्यानंतर भाऊजीने मला घोडी बनवलं आणि डॉगी स्टाईल मध्ये माझी घेऊ लागले. खूप चांगल घेत होते. मला कार्यक्रम करताना माझी चिमणी सर्वात जास्त चाटायला आवडते आणि माझी चिमणी माझ्या भाऊजीने खूप चाटाली. जेव्हा भाऊजी घोडा मागून माझ्या चिमणीमध्ये घुसवून माझी घेऊ लागले तेव्हा मी अचानक ओरडू लागले आणि भाऊजीचा घोडा माझ्या चिमणीमध्ये घेऊन ठोकू लागले. मला माझी चिमणी मागून ठोकण्यात मजा येत होती. भाऊजी पण त्याचा घोडा माझ्या चिमणीत टाकून मला झटपट करत होते. याशिवाय ते माझ्या आंब्याची मालिशही करत होते. प्रोग्राम करताना आम्हा दोघांचे गरमागरम पाणी आलं. त्या रात्री भाऊजी आणि मी दोनदा जादूचा आनंद घेतला. भाऊजी मला म्हणाले, सारिका, तुझे मागचे टरबूज खूप छान आहे. तुझे टरबूज तुझ्या बहिणीपेक्षा पण मोठे आहे. यावेळी मी येईन तेव्हा तुझी मागून नक्की मारेल. यानंतर भाऊजीने मला सकाळी खरेदीला जायला लावलं. माझ्या बहिणीला सुद्धा माहित नाही की मला माझ्या भाऊजीने रात्रभर घेतलं. मी आणि भाऊजी रात्रभर एकमेकांशी फोनवर बोलतो. आता जेव्हा जेव्हा बहीण कुठेतरी बाहेर जाते तेव्हा भाऊजी आणि मी मोबाईलवर एकमेकांशी चॅटवर सर्व दाखवतो. भाऊजी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि जेव्हाही येतात तेव्हा माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतात. भाऊजीला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते माझे किस घेतो आणि माझे आंबे दाबतो. कधी कधी आम्ही हॉटेल्समध्ये जाऊन प्रोग्राम करतो. माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कृपया मेसेज करून सांगा.